मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकॅपी या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदांची जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा फॉर्म हा ऑफलाईन फॉर्म निघालेला आहे। तो ऑफलाईन फॉर्म कसा भरावा, तो फॉर्म कुठे जमा करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरायचा आहे, तसेच ते फॉर्म भरताना कोणकोणत्या मर्यादा आहेत, कोणत्या अटी आहेत, कोणत्या शर्यती आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तसेच आत्ता हा फॉर्म निघालेला आहे तो एका जिल्ह्यासाठी निघालेला आहे। तसेच महाराष्ट्रामधले सर्व जिल्ह्यामध्ये हे फॉर्म निघणार आहेत। तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे हा व्हिडिओ येणार आहे। तुमच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येत असाल तर त्या जिल्ह्यामध्ये जर फॉर्म निघाले असतील तर ते फॉर्म कसे भरायचं त्या संदर्भात आपण व्हिडिओ तयार करत असतो। तसेच त्यासाठी तुमच्या जिल्ह्यात जर फॉर्म निघाले असतील तर तो फॉर्म कसा भरावा यासाठी ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करू। आता हा जो फॉर्म निघालेला आहे त्या फॉर्मबद्दल आपण माहिती घेऊ। आता हा फॉर्म निघालेला आहे एका जिल्ह्यासाठी, त्या जिल्ह्याचं मी तुम्हाला पुढे सांगतो। तत्पूर्वी आपण यासाठी फक्त अटी आणि शर्यती याचा अभ्यास घेऊ। म्हणजे जर तुम्हाला अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका याचा जर फॉर्म भरायचा असेल तर काही शर्यती, काही अटी आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेऊ। तर अंगणवाडी मदतनीस यांचा फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे बघा, किमान तुमचं 12वी उत्तीर्ण असणे तुम्ही गरजेचं आहे। तसेच अंगणवाडी सेविकाचा फॉर्म भरायसाठी तुम्ही ज्या गावामध्ये जी भरती निघालेली आहे त्या गावचे रहिवासी असणे गरजेचे आहे। तसेच तुम्ही त्या नगरपालिके क्षेत्रात पाहिजे किंवा नगर परिषद किंवा नगरपंचायत त्या क्षेत्रामध्ये राहण्याचे रहिवासीचा पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तसंच याची वयाची अट आहे कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 38 वर्षे असणे गरजेचे आहे। तथापि जर महिला उमेदवार जर विधवा असेल तर त्याची वर्षवय 40 वर्षे असले पाहिजेत। तसंच त्याच्याकडे ते शाळा सोडल्याचा दाखल्याचा पुरावा वगैरे असले पाहिजे। त्याच्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन आहे बघा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र। जर अंगणवाडी सेविका जर अर्ज करणार असेल तर ते जर मॅरिड असतील तर त्यांच्यात जास्तीत जास्त 2 मुलं हयात असली पाहिजेत। जर 3 मुलं असेल तर ते या ठिकाणी अर्ज करू शकत नाहीत, म्हणजेच कमी लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये ते या ठिकाणी पात्र होऊ शकतात। तसेच 5 नंबरचा ऑप्शन आहे मराठी भाषेचे ज्ञान। जर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणार असेल तर तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे। त्याचं सर्टिफिकेट म्हणजे काय, तुमचं 10वीचं मार्कशीट ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी विषय होता त्या मराठी विषयामध्ये तुम्ही पास असणं गरजेचं आहे। तसेच 6वा विषय आहे उमेदवार जर विधवा असेल तर त्याने आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे गरजेचं आहे। तसेच 7वा ऑप्शन आहे उमेदवार अनाथ असल्यास। जर उमेदवार अनाथ असेल तर संबंधित विभागीय उपयुक्त महिला बालविकास विभाग यांच्याकडे प्रमाणपत्र जोडावे। म्हणजे आपण त्या महिला बालविकास जो विभाग आहे त्यांच्याकडील प्रमाणपत्र या ठिकाणी जोडायचं आहे फॉर्म भरताना, आणि ते फॉर्म आपल्याला एका पत्त्यावर त्यांच्या पत्त्यावर पाठवून द्यायचा आहे। तो पत्ता कुठला आहे तो या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला समजून जाईल। आपण फॉर्म भरायचा आहे आणि सर्व कागदपत्र त्याला जोडायचे आहेत आणि त्यांच्या पत्त्यावर पाठवून द्यायचं आहे। ते कधीपर्यंत पाठवायचं आहे त्याची पण लास्ट डेट आहे, ते पण या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे। तसेच 8वा नंबर आहे मागासवर्गीय असल्यास। जर तुम्ही मागासवर्गीय किंवा कोणते वगैरे प्रजातीमध्ये येत असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडणं गरजेचं आहे। तसेच 9वा ऑप्शन आहे अनुभव। जर एखादी व्यक्ती याच्या आधी कोणते पण अंगणवाडी सेविकेमध्ये मदतनीस म्हणून काम करत असेल तर त्याच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी 2 वर्ष हे त्यांना अनुभव असला पाहिजे त्या गोष्टीचा। तसेच 10 नंबरचा ऑप्शन आहे बघा, उमेदवार अर्जामध्ये नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद असलेल्या गावाचा उल्लेख केलेला पाहिजे। आपण जो हा फॉर्म तुम्हाला मी दाखवणार आहे लास्टला, हा फॉर्म कसा भरावा याच्यामध्ये तुम्हाला तिथं टाकणे गरजेचं आहे तुम्ही कोणत्या भागातून येता, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका वगैरे ते या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे। तसेच 11 नंबरचा ऑप्शन आहे बघा, एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे। याच्यामध्ये काय आहे, मदतनीस पण आहे आणि अंगणवाडी सेविका पण आहे। तर या ठिकाणी तुम्ही एकाच पदासाठी एकाच गावामध्ये अर्ज करायचा आहे। जर तुम्ही 2 अर्ज केले तर तुम्ही या ठिकाणी अर्जामधून बाद होऊ शकता। तसेच 12 नंबरचा आहे बघा, शहराचे नाव, अंगणवाडी ठिकाणचे नाव, पदाचे नाव नमूद केलेले नसेल, तसेच अर्ज अपूर्ण भरलेला असेल, खाडाखोड असणे, उमेदवाराने विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे, तसेच अर्जाच्या सोबत अत्यावश्यक कागदपत्रांच्या छायाचित्रात स्वाक्षरी प्रती नसणे इत्यादी कारणामुळे अर्ज अपात्र ठरला जाऊ शकतो। जर फॉर्म भरताना जर तुम्ही काही गोष्टी त्याच्यामध्ये जर नमूद केल्या नसतील किंवा वेगवेगळी कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट केली नसतील किंवा त्या कागदपत्रावर तुमची सही नसेल, खाडाखोड वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज बाद होऊ शकतो।
तसेच 13 नंबरचा ऑप्शन आहे बघा, अंतिम दिनांकापर्यंत. म्हणजे हा जो फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत भरायचा आहे. जर 18 फेब्रुवारीनंतर जर तुमचा अर्ज त्या पत्त्यावर जर पोहोचला तर तो अर्ज या ठिकाणी विचार केला जाणार नाही. तर या ठिकाणी सांगितले आहे बघा, 14 नंबरचा ऑप्शन आहे निवड प्रक्रिया. या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, ह्या निवड प्रक्रियेचं ऑप्शन तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या. व्हिडिओ स्टॉप करा आणि पूर्णपणे वाचून घ्या. याच्यामध्ये काय सांगितले आहे, जर तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट असेल, समजा 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, DED BEd, संगणकचं, विधवा प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र किंवा एखाद्या जातीचं प्रमाणपत्र वगैरे असेल, जर तुम्ही आणि कोणत्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेमध्ये मदतनीस म्हणून किंवा सेविका म्हणून जर काम केलं असेल तर त्या प्रत्येक गुणाला, त्या प्रत्येक सर्टिफिकेटसाठी तुम्हाला कमीत कमी 2 गुण भेटणार आहेत. तर ज्या पद्धतीने तुमचे जास्त जर सर्टिफिकेट असतील तर तुम्हाला जास्त गुण भेटणार आणि ज्यांचे जास्त गुण असतील त्यांचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे, त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं. जर तुम्ही हे पॉईंट व्यवस्थित वाचून घ्या. व्हिडिओ मोठा होतो यासाठी मी ते जरा स्किप करत आहे, तुमचं तुम्ही सेल्फ वाचून घेऊ शकता या ठिकाणी. तर या पद्धतीची हे महत्त्वाची बातमी आहे. या सर्व तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा, या सर्व गोष्टी वाचा. एकूण 25 गोष्टी आहेत, या 25 गोष्टी वाचून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला फॉर्म कसा भरावा या गोष्टी मी तुम्हाला माहिती देतो. तर या ठिकाणी सांगितलं आहे बघा, आता हा फॉर्म निघालेला आहे तो फक्त नाशिक जिल्ह्यासाठी निघालेला आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावासाठी निघालेला आहे तो पण मी हा अर्ज कसा भरावा हे सांगतो आणि पुढचे मी सांगतो कोणकोणत्या गावासाठी अर्ज निघालेला आहे. तर या ठिकाणी हा अर्ज आहे. या ठिकाणी हे अर्जाची मी तुम्हाला PDF आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली PDF तुम्ही डाउनलोड करून प्रिंटआउट करून घ्या आणि मी सांगतो त्याप्रमाणे अर्ज भरून घ्यायचा आहे. नाशिक जिल्ह्यात राहणाऱ्या तुमचे नातेवाईक असतील, मित्रमैत्रीण असतील, त्यांच्यासोबत हा अर्ज शेअर करा. तसेच हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते या फॉर्मचा लाभ घेऊ शकतात आणि त्या ठिकाणी त्यांना नोकरी लागू शकते. ही आहे सरकारीची नोकरी आहे. सो तुम्ही लवकरात लवकर हा अर्ज त्यांना शेअर करा, त्यांना या गोष्टीचा लाभ झाला पाहिजे. चला तर आपण दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी तुमचा आयडेंटिटी साईज फोटो लावून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे मी खाली सही करणार. तर या ठिकाणी तुमचं शहराचं नाव लिहायचं आहे. तुम्ही नाशिक जिल्ह्यातील कोणत्या गावातून तुम्ही अर्ज करत आहात त्या गावाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर गावाचं नाव लिहिल्यानंतर अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर 1 नंबरचा ऑप्शन आहे, या ठिकाणी कागदपत्रावरील तुमचे मूळ नाव, म्हणजे ज्या पद्धतीने तुमचं मार्कशीटवरती नाव आहे 12वीच्या त्या पद्धतीने या ठिकाणी नाव लिहा. तुम्ही विवाही अनविवाह ते लिहा. विवाहानंतरचं नाव लिहा. या ठिकाणी तुमचा पत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 5 नंबरला तुमची जन्मतारीख टाकून घ्या. त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्धीचे दिनांकास तुमचे वय, म्हणजे जाहिरात आत्ताच प्रसिद्ध झालेलं आहे तर तुमचं वय काय आहे ते वय लिहा, महिना लिहा, दिवस लिहा. तुम्ही मागासवर्गीय आहात का, म्हणजे तुम्ही ओपन सोडून वेगवेगळ्या जातीमध्ये येतात का, VJNT असेल, OBC वगैरे असेल, SBC असेल, कोणती EWS असेल, कोणती जातीत येत असेल तर होय म्हणून करायचं आहे. जर कोणत्या ओपनमध्ये येत असेल तर या ठिकाणी नाही म्हणून करायचं आहे. जर कोणत्या जातीत येत असेल तर कुठल्या जातीत येत असेल तर त्याच्यासमोर अशी टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 9 नंबरला विचारेल तुमचा धर्म कुठला, तर या ठिकाणी हिंदू वगैरे लिहायचं आहे. त्याच्यानंतर पोटजात कुठली तर ते या ठिकाणी जातीचं नाव लिहा. 10 नंबरचा ऑप्शन आहे उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का, तर या ठिकाणी होय म्हणून करायचं आहे. उमेदवार विधवा आहे का विचारेल, या ठिकाणी नाही म्हणायचं आहे. जर असेल तर यस करा, नसेल तर नका. उमेदवार अनाथ आहे का, जर असल्यास होय म्हणून घ्यायचं आहे, नसेल तर नाही म्हणून घ्यायचं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर 13 नंबरचा ऑप्शन आहे हयात असलेल्या अपत्यांची संख्या. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मुलं वगैरे असतील तर या ठिकाणी किती मुलं वगैरे आहेत तर ते या ठिकाणी लिहायचं आहे. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, एकूण 2 अपत्य आहेत असं लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी बघा, 14 नंबरचा ऑप्शन आहे शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतामध्ये या ठिकाणी 12वी पास असणे पूर्णपणे गरजेचंच आहे. तर 12वी सोडून तुमचं जास्त शिक्षण झालं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन, DED BEd किंवा MSc किंवा अजून कोणतं तर जे झालेलं आहे त्यापैकी या ठिकाणी माहिती लिहायचं आहे. जर 12वी झाली असेल 2015ला तर या ठिकाणी 2015 लिहून घ्यायचं आहे. कोणत्या बोर्डातून झाले आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून या ठिकाणी झालेली आहे. तर हे लिहायचं. गुण किती पडले, 60 गुण पडले तर लिहायचं आहे. टक्केवारी किती पडली, 61 पडली. तर या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे जसं तुमचं शिक्षण झाले त्या पद्धतीनं.
त्याच्यानंतर तुम्हाला कामाचा अनुभव आहे का. जर एखाद्या अंगणवाडीमध्ये ऑलरेडी काम केलं असेल तर ते कोणत्या अंगणवाडीमध्ये काम केले त्याचं नाव आणि पत्ता लिहा. कोणत्या पदावर काम केले, मदतनीस असेल, हेल्पर असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल ते लिहायचं आहे. अनुभव किती वर्षाचा अनुभव आहे, 1 वर्ष किंवा 2 वर्ष ते लिहून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी 16 नंबरचा ऑप्शन आहे बघा. या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्ही कोणकोणते कागदपत्रे या ठिकाणी जोडणार आहे. या ठिकाणी 12वीचं मार्कशीट असेल, MSCIT असेल किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, तुमचं अजून कोणते डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी भरून नाव लिहून घ्यायचे आहेत आणि ते या ठिकाणी त्याला झेरॉक्स जोडायचे आहेत या फॉर्मला. त्याच्यानंतर तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला येत असतं. या ठिकाणी आपल्या कुटुंबाचं या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव लिहून घ्यायचं आहे. जर व्यक्ती अनमॅरिड असेल, महिला अनमॅरिड असेल तर या ठिकाणी त्यांनी वडिलांचं नाव लिहून घ्या. जर मॅरिड असतील तर या ठिकाणी नवऱ्याचं नाव लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपलं स्वतःचं वय टाका, राहणार म्हणजे आपल्या गावाचं नाव टाकून घ्या या ठिकाणी. त्याच्यानंतर हे ऑप्शन आहेत बघा, खाली वाचून घ्या. मी अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी अर्ज करणार आहे. तर या तारखेअखेरील मला हयात मुलांची संख्या 2 आहे. तर यापैकी एका मुलाचं नाव लिहा, दुसऱ्या मुलाचं नाव, ते मुलगा आहे का मुलगी या ठिकाणी स्त्री पुरुषमध्ये लिहा. त्यानंतर त्यांची जन्मतारीख टाकून घ्यायची आहे मुलांची. त्याच्यानंतर ठिकाणी यामध्ये ज्या गावातून तुम्ही अर्ज करत आहात त्या गावाचं नाव या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तारीख आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ते आपले सही वगैरे करून घ्यायचे आहे. काय सही वगैरे असेल ती या ठिकाणी करून घ्या. या पद्धतीनं हा अर्ज करायचा आहे. तर हा अर्ज आता कुठे आपल्याला पाठवायचा आहे, कोणत्या पत्त्यावर पाठवायचं तर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी अर्ज हा या ठिकाणी सांगितलेला आहे बघा. अर्ज हा सादर करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा यांचे कार्यालय, सिग्नल फ्लॅट नंबर 1, ड्रीम सिटी जवळ सहकार नगर या ॲड्रेसवरती, या नाशिकमधल्या ॲड्रेसवरती तुम्हाला हा फॉर्म आणि त्याच्यासोबतचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचे आहेत. ते पण कधी 18 तारखेच्या आतपर्यंत यांच्यापर्यंत हे डॉक्युमेंट्स पोहोचले पाहिजेत. आता नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या गावामध्ये भरती निघालेली ती या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 8 ठिकाणी हे अर्ज भरायचे आहेत. टोटल 11 पदं आहेत. तर या ठिकाणी सिन्नर बघा, सिन्नर हे गाव आहे. त्याच्यामधल्या त्या गावामध्ये सिन्नरमध्ये आयटीआय कॉलेजवर हे सिन्नरमधली अंगणवाडी सेविका आहे. अंगणवाडी हे आहे त्याच्यामध्ये मदतनीस या पदासाठी भरती निघाली आहे. त्याच्यामध्ये चांदवड म्हणून आहे, ते कुठं आहे गाव, त्याचं ठिकाण आहे बघा सावतानगर, त्याच्यामध्ये पण मदतनीस आहे. त्याच्यानंतर दिदोंडी, याच्यामध्ये एक काय पण असू शकतं, नगरपालिका असू शकते, नगरपंचायत असू शकते, नगर परिषद असू शकते. या गावामध्ये या ठिकाणी 2 ठिकाणी याची भरती निघालेली आहे. एकाचे आहे सेविका, दुसऱ्याचे आहे मदतनीस. या 2 गल्लीमध्ये याच्यामध्ये फॉर्म निघालेले आहेत. त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. यामध्ये तुम्हाला कोणतं जवळ पडतं आणि कुठल्या ठिकाणसाठी तुम्ही अर्ज करू शकता. टोटल 8 गावं आहेत. 8 गावामध्ये टोटल 11 जागांसाठी भरती निघालेली आहे. या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अर्ज करून भरायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्या गावासाठी अर्ज करणार आहे आणि कुठल्या केंद्रावर अर्ज करणार आहे तर ते पण या ठिकाणी आपल्याला नमूद करून द्यायचं आहे. याच्यासोबतच आपल्याला एक अर्ज करून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं या गावामध्ये या पोस्टसाठी आम्ही अर्ज करणार आहे ते या ठिकाणी आपल्याला नमूद करून द्यायचं आहे. त्या पद्धतीने हे फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि ते फॉर्म 18 तारखेच्या आत आपल्याला त्या पोस्टाने किंवा स्वतः तिथे जाऊन जमा करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर याची पूर्ण PDF तुम्ही वाचून घ्या. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, याची निवड प्रक्रिया कशी असेल, त्याच्यानंतर परीक्षा यादी कशी लागेल, सेवानिवृत्ती कशी वगैरे ते महत्त्वाच्या सूचना वगैरे ते या ठिकाणी तुम्ही पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काय जर प्रॉब्लेम येत असेल तर या ठिकाणी हा नंबर दिलेला आहे. या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही जास्त माहिती तुम्हाला या ठिकाणी विचारू शकता. आणि जर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर अर्ज कधी निघणार हे माहीत करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्याची माहिती आपल्या चॅनलवर येत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, काय डाऊट असेल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.